आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए। सिंधु भूमि मसाले, जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए। ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें sindhubhumimart.co.in। सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें @99194290। माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्यासारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहिली आदरांजली। देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। जाती, धर्म, भाषा याच्या पलीकडे विचार करणारे आणि आचरण असलेले आप्पासाहेबांच्या विचारांचे, कृतीचे कार्यकर्त्यांनी आचरण करावे, असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले। राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे। विकास हाच खरा हेतू असायला हवा। गरिबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे। जाती, धर्म, भाषा याच्या पलीकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केले। आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावाने जन्माला येते, अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला। आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाला। यावेळी महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, राष्ट्रीय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, स्नेहलता देशपांडे, काका ओगले, अश्विनी भावे, श्यामकांत काणेकर, नकुल पारसेकर, संदीप साटम, बाळा खडपे, सुधीर जोशी, सदा ओगले, वैभव बिडिये यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जातपात धर्म विसरून केवळ माणुसकी म्हणून काम करण्याचा आप्पासाहेब गोगटे यांचा स्वभाव होता। भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या नावामागे कधीही यादव लावले नाही, तसेच परशुरामांनी शर्मा लावले नाही। त्यामुळे आपणही जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे। समाजाच्या उन्नतीसाठी माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उपयोग करून पुढे जायला हवा। आप्पासाहेब गोगटे यांनी कधी स्वतःचे कट आउट्स लावले नाहीत, प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले नाहीत। त्यांनी निस्वार्थी भावनेने समाजासाठी कार्य केले। गरिबांसाठी, शोषितांसाठी, बेघरांसाठी, शिक्षण आणि विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे। पाहुयात काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। बऱ्याच वर्षानंतर मला आज देवगडमध्ये येण्याची संधी मिळाली। ज्यावेळी मला ही संधी मिळाली त्यावेळी जुन्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असताना, नंतर बांधकाम मंत्री असताना, पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा असताना अनेक वेळा अनेक प्रसंगात या गावामध्ये येण्याची संधी मला मिळाली। मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली तेव्हापासून कोकण भागातून विशेषतः ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निस्पृह निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा केली, त्या कार्यकर्त्यांची मालिका मोठी आहे। डॉक्टर तात्या नातू होते, आप्पासाहेब गोगटे होते, शिवाजीराव गोताड होते, त्याचबरोबर विशेषतः अनेक असे आमदार होते की ज्यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवलं। विशेषतः 1975 मध्ये ज्यावेळी आणीबाणी लागली त्यावेळी अनेक लोकांची रवानगी तुरुंगात झाली। आप्पांनाही पण त्या काळामध्ये अटक झाली होती। मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट मिसा
हा शब्द त्यावेळी अतिशय लोकप्रिय होता आणि त्या काळामध्ये या सर्व कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी झाली. 1975 साली 25 डिसेंबरपासून आणीबाणी सुरू झाली आणि त्यानंतर 1977 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. माझी आठवण जर बरोबर असेल तर त्या काळामध्ये बहुतेक रत्नागिरीवरून बापूसाहेब परुळेकर बरोबर खासदार त्यावेळी निवडून आले. कुसुमताई अभ्यंकर त्यावेळी होत्या आणि विशेषतः त्या सर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक ताकद नसताना केवळ जनता काय चमत्कार करू शकते याचं उदाहरण बघायला मिळालं आणि जनता पार्टीचे यावेळी मोठा विजय झाला. देशाच्या राजकारणामध्ये कोकणाचं खूप मोठं योगदान आहे. चिंतामणराव देशमुख असतील, मधु दंडवते असतील, बॅरिस्टर नाथपै असतील, ज्यांनी खऱ्या अर्थाने हा देशात संसदीय लोकशाही गाजवली, अशात अनेक थोर सुपुत्रांचा जन्म कोकणात झाला. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींचा संबंध जीवनातला अनेक सुरुवातीचा काळ कोकणात गेला आणि त्यामुळे कोकणामध्ये ही एक वेगळ्या प्रकारचं एक संस्कृती आणि इतिहास कोकणाचा राहिला आहे. आणि या सगळ्या इतिहासामध्ये विशेषतः मधु दंडवते ज्यावेळी मंत्री होते, रेल्वे मंत्री होते, त्यावेळी कोकणाकरता रेल्वे, कोकण रेल्वे हा विषय त्यावेळी अतिशय महत्त्वाचा होता. रेल्वेकरता लोकांनी मोठा संघर्ष केला. रेल्वेने बॉन्ड काढले तेव्हा लोकांनी त्या बॉन्डकरता पैसे दिले आणि खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचं स्वप्न कोकणवासी जनतेचं पूर्ण झालं. पण त्या काळामध्ये मी बांधकाम मंत्री असताना आप्पा मला अनेक वेळा अनेक पूल मागायचे. मला आठवतं त्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, नारायणराव राणे मुख्यमंत्री होते. मी आठवण करून आलो त्यावेळी सागरी महामार्ग हा विशेषतः अलिबागवरून सुरू होणारा, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे, त्यावर अनेक पूल बांधायचे होते. माझ्या काळामध्ये 22 पुलापैकी 18 पूल बांधून पूर्ण झाले. पण अलिबागला जोडणारा रेवस करंजा हा पूल त्या काळामध्ये राहिला. मला वाटतं आता तोही झाला ना, झाला पूर्ण, काम चालू आहे. आणि मुळे एकंदरीत कोकणामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्याची मोठी अडचण होती. आप्पा अनेक वेळा माझ्याकडे यायचे. त्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मी बजेटमधून एक योजना सुरू केली, ती साकव. साकव बरोबर शब्द मला कळलंच नाही. गमतीने म्हणलं कासव आहे की साकव आहे. मग त्यावेळी मला आप्पांनी समजून सांगितलं की याचं महत्त्व कसं आहे. आणि त्या काळामध्ये मी 350 साको एकदम मंजूर केले. माझ्या लक्षात आलं की कोकणातल्या जनतेच्या जीवनमरणाशी याचा संबंध आहे. आप्पांच्या काळामध्ये आप्पा जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असतील, कोकणातले असतील, रस्त्यांचे प्रश्न घेऊन आले. आप्पांच्या म्हणण्याखातर मी अनेक पूल मंजूर केले, अनेक रस्ते मंजूर केले. कोकणामध्ये 2 विशिष्ट आहे, तुमची माफी मागून तुम्हाला सांगतो. 1 एकर जमिनीमध्ये 13 हिस्सेदार आणि 13 एकमेकाशी जमत नाही आणि त्यामुळे जमीन कशी ॲक्वायर करायची हे मोठं चॅलेंज आहे. मी दोष देत नाही, पण अजूनही मुंबई गोव्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचा ताबा घेताना अडचणी आहे. आणि यापैकी लोकांना न दुखवता त्यांना योग्य मोबदला देऊन जमीन मिळवणं हे कठीण काम आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये आप्पांचं सहकार्य त्यावेळी मिळायचं. या भागामध्ये आप्पांनी त्या काळामध्ये अनेक पूल आणि रस्ते बांधून पूर्ण केले. त्यानंतर तात्यांनी पण या भागाच्या विकासाकरता काम केलं. या दोघांची एक विशेषता होती. तात्या चांगले डॉक्टर होते आणि आप्पा चांगले शेतकरी होते. विशेषतः आपलं देवगड म्हणजे मी काल परवा 3 दिवसापूर्वी मी लखनौमध्ये होतो, कानपूरला उतरलो आणि कानपूरचे खासदार अवस्थी म्हणून
आणि भोले म्हणून कानपूर ग्रामीणचे खासदार दोघे माझ्यावर हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि अवस्थींनी मला म्हणलं आपका बेटा क्या करता है? बोले वो आम का बिझनेस करता है, हमारा का आम ऐसा है. त्यांनी मला खूप वर्णन सांगितलं आणि तोही आंबा महोत्सव करतो. मी म्हणलं तुम्हारे आंबे में कोई दम नहीं है. बोले क्यों? तो दिखने में बहुत बड़ा दिखता है. म्हणलं पर सही आंबा अगर कोई होगा तो हमारे कोकण का हापूस का आंबा है. आणि देवगड हे हापूसच्या आंब्याचं खऱ्या अर्थाने माहेरघर, राजधानी. इथला अतिशय चांगल्या प्रकारचा आंबा आणि त्या काळामध्ये आपांनी सातत्याने आपल्या शेतकऱ्यांना आंब्याकरता चांगला भाव कसा मिळावा, त्यांचं उत्पन्न कसं वाढावं या दृष्टीने आपांनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं संघटन उभं केलं. हा आंबा निर्यात करण्याची त्यांनी प्रयत्न केला. भारतातल्या मार्केटमध्ये आंबा पोहोचवला आणि शेतकऱ्यांना त्यांनी 2 पैसे जास्त मिळवून देण्याचं काम आपांनी आपल्या जीवनात केलं. दुसरीकडे रस्ते पूल बांधण्याकरता त्यांनी कष्ट घेतले. या सगळ्यांच्या मागे एक भावना होती की माझं गाव समृद्ध संपन्न कसं झालं पाहिजे, माझ्या गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम कसं मिळालं पाहिजे, माझ्या गावामधल्या जनतेला सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये प्यायला पाणी आणि गावात उत्तम रस्ते कसे असले पाहिजे याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता. आज राजकारण जे आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रमुख अंग आहे आणि ते जर प्रमुख अंग असेल तर राजकारणाची व्याख्या विचार आमचे असू शकतात पण विचारामध्ये भिन्नता असेल पण मनभेद होता कामा नये हे अटल बिहारी वाजपेयींचं प्रसिद्ध वाक्य आहे. पण खऱ्या अर्थाने राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे, तर राजकारण आहे, समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे आणि विकासकारण आहे. गरिबांचे अश्रू पुसणं, शेतकरी शेतमजुरांचे अश्रू पुसणं, गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करणं, गावामध्ये उत्तम शाळा असली पाहिजे, गावामध्ये उत्तम रस्ते असले पाहिजे, गावातल्या गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. आणि यामध्ये विचार करत असताना जात पंथ धर्म आणि भाषेच्या वरती उठून विचार केला पाहिजे. मानवतेच्या आधारावर काम केलं पाहिजे. मी परवा जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये होतो तेव्हा भाषणात बोलता बोलता मी म्हणालो की भगवान श्रीकृष्ण यादव होते पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या नावाच्या मागे कधी यादव नाही लावला. प्रभू रामचंद्र ठाकूर होते पण त्यांनी ठाकूर प्रभू सिंग राम सिंग हे नाव नाही लावलं. परशुराम ब्राह्मण होते पण त्यांनी परशुराम शर्मा हे नाव नाही लावलं. म्हणजे त्यांनी लावलं नाही ते तुम्ही कशाला लावता. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणांनी मोठा आहे. आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर आपण समाजाचा विकास केला पाहिजे ही विचारधारा आपल्या मनामध्ये ठेवून आपांनी संपूर्ण जीवनात त्यांची चाल चलन व्यवहार आणि चरित्र तसंच होतं. आणि म्हणून कधी त्यांनी जातीभेद नाही केला. सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी न्यायाची भूमिका ठेवली ही जास्त महत्त्वाची आहे. जात पंथ धर्म भाषा संप्रदाय पार्टी याच्या वरती उठून जे योग्य असेल जे कायदेशीर असेल ते काम सगळ्यांचं झालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि तशाच प्रकारे त्यांनी व्यवहार केला. खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल याचा विकास होतो आहे. विज्ञानामुळे समाज बदलत चाललेला आहे. अंधश्रद्धा असता कामा नये पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन शब्दात फरक आहे. 1-2 महिन्यापूर्वी मी आणि माझी पत्नी बौद्ध गयेमध्ये गेलो होतो आणि मला एक चांगली संधी मिळाली की भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्या ठिकाणी झाला
ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं, ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली, ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, ज्या ठिकाणी त्यांचं निधन होतं, ही सगळी बिहार आणि उत्तर प्रदेश जेवढी गावं होती त्या सगळ्या गावांना मी 22,000 कोटी रुपये खर्च करून एक बुद्ध सर्किट नावाची योजना बांधली. मी रस्ते बांधले आणि मी ते विसरून गेलो. आता मला एवढे रस्ते आहे की लक्षात कसं काय ठेवणार. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या तोंडाने सांगू नये, लोक लक्षात ठेवतात. त्यावेळी ज्यावेळी माझी पत्नी आणि मी बौद्धगयामध्ये गेलो आणि छोटंसं मंदिर होतं तिथे भगवान गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं. आणि बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी बोधी वृक्षाच्या खाली मी उभा असताना कधी नव्हत त्या झाडावरचं एक पान खाली पडलं आणि ते असं हालत 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 माझ्या खांद्याला लागलं आणि खांद्याला लागून माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं. तर सगळे बौद्ध भिक्खू म्हणाले मला की बघा, तुम्ही चांगलं काम केलं म्हणून भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. तर मी त्यांना म्हटलं की मला कल्पना नव्हती, पण हा जर आशीर्वाद असेल तर माझ्याकरता हा परमभाग्याचा क्षण आहे. आणि त्यानंतर ज्यावेळी जगातले बौद्ध धर्माचे सगळे भिक्खू हाँगकाँग, चीन, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, जवळपास 1,500पेक्षा जास्त बौद्ध भिक्खू एकत्रित होते. भारतातले 200-300 असतील. त्यावेळी त्यांच्यासमोर कार्यक्रम झाला. मी इंग्लिशमध्ये भाषण दिलं आणि त्या सगळ्यांनी नंतर भगवान गौतम बुद्धांचं नामस्मरण करत मला आशीर्वाद दिले. मला सगळ्यात मोठा आनंद झाला, कारण आपण कामं अनेक करतो. ती कामं करत असताना आपल्या मागे कुठल्याही प्रकारची भावना नसते, स्वार्थ नसतो. पण ज्यावेळी लोकांचा आशीर्वाद मिळतो त्यावेळी आपला आनंद द्विगुणित होतो. आप्पांच्या जीवनामध्ये हेच होतं. त्यांनी कधी आपले बोर्ड नाही लावले, आपले कटआउट नाही लावले, त्या कामाचं श्रेय घेण्याकरता कुठला प्रयत्न नाही केला. अतिशय निस्पृह निस्वार्थी भावनेने मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम. मी नेहमी लोकांचं हित करत राहील. आणि तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याचा खायला अन्न नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र राहण्याचं जीवन जे आहे हे सुसह्य व्हावं याकरता मी प्रयत्न करीन, असा संकल्प दीनदयाल उपाध्यायांनी त्यांच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये अंत्योदयाच्या रूपाने आपल्याला दिला. आणि या चिंतनाप्रमाणे आपली वागणूक आणि व्यवहार करणारा संघाचा उत्तम स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचा उत्तम कार्यकर्ता आणि एक प्रभावी आमदार म्हणून हे सगळे गुण ज्या व्यक्तीत बघता येतील त्या व्यक्तीचं नाव आहे आप्पा गोगटे. आप्पा कधी कोणाला नाराज होत नव्हते. मला भाषण द्या, मी अध्यक्ष होतो, तिकीट वाटपाचा कार्यक्रम होता. आप्पांना म्हणलं आप्पा तिकीट कोणाला द्यायचं, कोणालाही द्या, ज्याला द्याल त्याला मी निवडून आणीन. म्हणजे तिकीट मागायलाही आप्पा तयार नव्हते. एवढा आपल्या कामाबद्दल, आपल्या पक्षाबद्दल, आपल्या विचाराबद्दल, सामान्य जनतेबद्दल मनामध्ये पूर्ण कळवळा असलेला एक संवेदनशील सामाजिक राजकीय कार्यकर्ता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मी आज या ठिकाणी आलो, खरं आता मला खरंच वेळ नाही. मी आज रात्री स्पेनला जाणार आहे, विदेशात आहे. काल मी प्रयागराजला गंगा स्नान करायला गेलो, आज रात्री तिकडनं आलो. आणि आता देशभरात प्रवास असतानाही पण मी जवळपास महाराष्ट्रात येणं माझं शक्य होत नाही. 1-1.5 महिना एखाद्या वेळी मुंबईला चुकून येतो. आणि त्यामुळे जेव्हा मला माझ्या ऑफिसने सांगितलं की मला आप्पा गोगटेंच्या जन्मशताब्दीच्या समारोपाचा कार्यक्रम आहे, मी त्याला फक्त एवढंच सांगितलं, काही झालं तरी या कार्यक्रमाला मला जायचं आहे, ती तारीख कुठल्याही परिस्थितीत रिझर्व कर. तो म्हणे साहेब ते शक्य नाही होणार, तुम्हाला कोल्हापूरला जावं, ते शक्य कसं होतं ते तू पहा म्हटलं. कारण मी याकरता आलो की आज भारतीय जनता पार्टीला जे वैभव मिळालं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जो मान सन्मान मिळाला, आम्ही मंत्री झालो, हे आमचं श्रेय नाही आहे.
हे श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर अप्पांसारख्या किंवा अप्पांच्या बरोबर काका होते. काका त्यावेळी फार वाद घालवायचे. त्यांना समजावून सांगणं मोठं कठीण होतं. आपला मुद्दा नाही सोडायचे ते, पण ते कट्टर निस्पृह कार्यकर्ते होते. अशा हजारो लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन पणावर लावलं. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, खासदारकी मिळाली नाही, आमदारकी मिळाली नाही, महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं नाही, मानसेवा दंडाधिकारी पदही मिळालं नाही. मला नाही वाटत काकांना काही मिळालं असेल, पण तरी पण रात्रंदिवस आपल्या पक्षाकरता, आपल्या विचाराकरता आपला झेंडा खांद्यावर घेऊन हे लोक चालत राहिले. त्या हजारो कार्यकर्त्यांच्या तपस्येतून आणि बलिदानातून मिळालेले राज्य आहे. हे आमचं श्रेय नाही आहे, हे अप्पांसारख्या आणि काकांसारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागाचं, तपस्येचं लक्ष, हे खऱ्या अर्थाने श्रेय आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याकरता मी आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये आलो. मला आठवतं, मी अप्पांकडे अजूनही ते घर आठवतं मला, असं खाली जायचं. त्या ठिकाणी आंब्याची झाडही होती घरात, होते एक शेतात होतं का. हां, आणि काकूंच्या हातचं जेवण पण मी केलं नाही. बाई होतं गिरकर. आणि त्यावेळी अनेक वेळा मी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो आहे. अप्पांचं जाणं, तात्यांचं जाणं खूप मोठं नुकसान आहे. हे दैव दुर्लभ कार्यकर्ते आहेत, देव दुर्लभ. म्हणजे आता हाच शब्द त्याला अप्रोप्रिएट आहे. आणि हेच कार्यकर्ते जे आहेत ती संघाची, जनसंघाची आणि भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि मग आपण नेहमी म्हणतो की एक छोटंसं शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता एक छोटी कविता आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध करा. खरं म्हणजे एक गमतीदार उदाहरण आहे. किंवा जे गरिबी होती, राहायला घर नव्हतं, खायला अन्नाची सोय नव्हती, घरात झोपायण्याकरता जागा नव्हती, मुलांना शाळेत भरायला फी नव्हती, अंगावर उत्तम कपडे घ्यायला पैसे नव्हते, सगळं काही नव्हतं, पण घरात आनंद होता. आता बंगला आला, मर्सिडीज आली, गाडी आली, विमान आलं, हेलिकॉप्टर आलं, पण आनंद जेवढा होता तो मात्र थोडा कमी झाला. कारण सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि सौंदर्य या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण या चारही गोष्टी नश्वर आहेत. जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. काळाच्या ओघामध्ये या गोष्टी संपत असतात. काल माझ्याकडे परवा जितेंद्र एक फिल्म ॲक्टर होते, ते माझ्याकडे नागपूरला आले. आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा मोठा कार्यक्रम त्याला आले. त्यांचं वय आता 83 वर्षाचं आहे. आता माझ्या मनातली इमेज ते उड्या मारायचे खूप सिनेमात तीच इमेज होती. काल माझ्याकडे मिथुन चक्रवर्ती आले, ते फायटिंग चांगलं खेळायचे, पण आता त्यांना चालताना नाही पण त्रास होतो. आणि 8 दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना फिल्म इंडस्ट्रीमधली एक मोठी अभिनेत्री आहे, नाव नाही सांगत, पण खूपच पहिल्या या दशकामधल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर त्या मला म्हणाल्या, नितिन जी मुझे कुछ काम दो. मतलब आपको अभी काम क्या मिलेगा? बोले मैंने इतने साल फिल्मों में काम किया. बोला आप एक बात देखो, फिल्म आती है और जाती है, हीरो हिरोईन आती है जाती है. मला अमिताभ बच्चनने एकदा सांगितलं, त्याने मला फोन केला होता. मला आपने पहिल्यांदा फोन आला, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ, रख फोन नीचे. मला वाटलं कोणतरी माझ्याशी खोटं बोलून नाही. पुन्हा फोन आल्यावर तेवढा, नितिन जी मैं सही में अमिताभ बच्चन बोल रहा हूँ. मला मेरे से गलती होगी, आपकी क्षमा मांगता हूँ, क्योंकि आपका मेरा परिचय नहीं, तो आपने मुझे फ़ोन कैसे किया? तो ते मला म्हणाले की मी आज मुंबई और पुणे हाईवे से, जुनी घटना है, मैं पहली बार आया और मुझे इतनी खुशी हुई कि मैंने आपका नंबर ढूंढा और आपका अभिनंदन करने के लिए फ़ोन किया. मी त्यांना लगेच थांबवलं, म्हटलं रोड तो जाने दो, पर मैं बचपन से फाइटिंग के पिक्चर बहुत देखता था. दीवार मैंने 3 बार देखा था, जंजीर तो मेरा बहुत फेवरेट पिक्चर था, पर आनंद को मैं भी कभी भूल नहीं सकता. तेव्हा ते मला असं म्हणाले कि नितिन जी फिल्म अच्छी होगी, गाना भी अच्छी होंगी, तो लोग साल भर याद रखते हैं,
पर तुमने जो पुल बनाया, रोड बनाया है, रोज इसके कारण हमारा समय बचता है, हम आपको 100 साल नहीं भूल सकते ऐसे रोड बने। तेव्हा मला कळलं की आपल्या रोडचा एवढा परिणाम आहे। मी त्या अभिनेत्रीला सांगितलं, बघ देखो, अब जब तुम्हारी सिल्वर जुबिली होने वाले पिक्चर होते, वो समय चला गया। अब आप अभी उसी समय में हो, क्योंकि सच कोई बोलता नहीं। अब आप कोई सामाजिक काम करो, सोशल एज्युकेशनल फील्ड में काम करो। अब वो ग्लॅमर नाही रहा, आणि म्हणून आपल्याला जेव्हा आपण एका रोलमध्ये काम करतो त्याचा स्वाभाविकपणे आपल्याला एक अहंकार निर्माण होतो। आजकाल काही वेळा काही चांगल्या गोष्टी आहेत की सोशल मीडियावरून चांगल्याही पाहायला मिळतात, वाईटही पाहायला मिळतात। एक वाक्य होतं की रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि रामाला अहंकाराचं ज्ञान होतं। वाक्य छोटं होतं, पण त्याच्या मागे फिलॉसॉफी होती। ती फिलॉसॉफी ही होती की आपल्याला जी काही शक्ती आहे आपल्याजवळ, ती आपल्याला समाजाकरता, देशाकरता वापरायची आहे। त्याचा अहंकार आणि अभिनिवेश असता कामा नये। आपण काम करत राहिलं पाहिजे। चरैवती चरैवती चरैवती। आप्पांच्या जीवनामध्ये पहिली निवडणुकीत त्यांचा पराजय झाला, नंतर 4 टर्म ते आमदार होते, आणि कधी ज्यावेळी युतीचं सरकार आलं, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यात काही संधी मिळाली आमच्या सरकारला, आम्ही तरुण होतो, पण डॉक्टर नातू असतील, अप्पा असतील, यांनी कधी आपल्याला काही मंत्रिपद मिळावं म्हणून ते कधी कोणाला भेटले मला नाही। म्हणजे आपण काम करतोय ते देशाकरता करतोय, गरीब माणसाकरता करतोय, समाजाकरता करतोय, असं निस्पृह, निस्वार्थी आणि समर्पित व्यक्तित्वाचे धनी अप्पा होते। आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे शताब्दी महोत्सवाची सांगता करत असताना मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने अप्पांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर अप्पांसारखे 10-20 अप्पा जर आपल्या नवीन पिढीत तयार झाले तर कोकणाचं, देशाचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही। वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे। अप्पांसारख्यांच्या या व्यक्तिमत्वाच्यातून अनेक असे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जर देशात निर्माण झाले तर या देशाचं सामाजिक आर्थिक चिंतन, सामाजिक आर्थिक चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही। ते खऱ्या अर्थाने त्यांच्या या जन्मशताब्दी निमित्ताने आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पण शताब्दी आहे, आणि आप्पा संघाचे उत्तम स्वयंसेवक होते। हा दुग्ध शर्करा योग आहे की या दोन्ही कालावधीमध्ये आप्पा आणि संघाची शताब्दी एकावेळी होते। या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता या देशाला सुखी, समृद्ध, संपन्न बनवणं, शक्तिशाली बनवणं, विश्वगुरू बनवणं, $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणं, विश्वामधली 3री आर्थिक व्यवस्था आपल्याला तयार करणं, हे प्रधानमंत्र्यांनी आपल्यासमोर स्वप्न मांडलेलं आहे। आणि अशा अनेक निस्पृह, निस्वार्थ कार्यकर्त्यांचं स्मरण करून आपण ते स्वप्न पूर्ण करण्याकरता अप्पांसारखंच कार्य आपल्या जीवनात करत राहू असा संकल्प जर अप्पांबरोबरच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी केला तर खऱ्या अर्थाने स्वर्गात देखील अप्पांच्या आत्म्याला शांती मिळेल, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। आज आपण काकांचाही पण सत्कार केला। अप्पांच्या बरोबर अनेक वर्ष त्यांनी काम केलं। या सगळ्या काळामध्ये अप्पांच्या बरोबर त्यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून निस्पृह, निस्वार्थी भावनेत त्यांनी काम केलं। त्यांनाही पण मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना उत्तम दीर्घायुष्य मिळावं, निरोगी जीवन मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आप्पा असताना मी जेव्हा जेव्हा आलो दरवेळेला पूल मंजूर करून गेलो, दरवेळेला आप्पांनी सांगितलेले रस्ते मंजूर करून गेलो। आज आप्पांची मला माझ्यापाशी आता राज्यात नाही आहे, काही फार देण्यासारखं नाही आहे। मुंबई गोवा रस्ता आहे। आजच मी आता हेलिकॉप्टरमध्ये निलेश असताना अधिकारी बरोबर घेतले, इथपर्यंत आले, सगळी माहिती विचारत होतो। आता हा रस्ता या पावसाळ्यामध्ये हा रस्ता जवळपास पूर्ण होईल आणि तुम्हाला पावसाळा सुरू होण्याच्या आधी हा रस्ता पूर्ण होऊन कुठलाही त्रास होणार नाही, डायरेक्ट मुंबईपर्यंत पोहोचता येईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो।
आज या ठिकाणी सदाशिवराव ओगलेंनी मला आप्पांच्या ह्याच्यात CRF मधून काही गोष्टी मागितल्या आहेत. त्यामध्ये दाभोळे नरेंगे पोयरे मशवी रोड तालुका देवगड 10 कोटी रुपये, किंजवडे खालची वाडी वाईतवाडी जोडणारा एकेरी वाहतुकीचे पूल, नंतर बांगमळा नारिगरे जोडणारा एकेरी वाहतुकीसाठी पूल, त्याचबरोबर जामसंडे वळूपवाडी आणि येळे वरणवाडी जोडणारा पूल, हे सगळी कामं मी सेंट्रल रोड फंडमध्ये मंजूर करण्याची घोषणा करतो आणि पुढल्या वर्षीच्या म्हणजे एप्रिलनंतर जी मंजुरी मिळेल त्यात ही सगळी कामं मी मंजूर करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो आणि विशेषतः आप्पांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि त्यांची स्मृती आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात हृदयात नेहमी सामाजिक सेवेची, राष्ट्रभक्तीची आणि स्वच्छ आणि शुद्ध आपला हे बनवण्याची, देश बनवण्याची नक्की शक्ती आपल्या सगळ्यांना देव ही प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. पोर्टमध्ये असं आहे की आता मी होतो त्यावेळी अजून टेक्नॉलॉजी बदलली. मी निलेश राणेंना विनंती करेन की आता जलवाहतुकीची गरज नाही आहे. हां, नितेशला आता मी एक फ्लाइंग बोट आणि ज्याला MPBS सी प्लेन म्हणतात ते माझ्या काळात मंजूर केलं. त्याचे कायदे बदलवले. मी स्वतः मुंबईच्या समुद्रात उतरलो, पाण्यामध्ये विमान उतरवलं. मग प्रधानमंत्री साबरमतीवरून उडून त्यांनी सरदार सरोवरात उतरले. ते 100 प्लेन ठिकाणी वाहतूक आता मंजूर झाली. त्याला इन्व्हेस्टर पाहिजे आहे. त्यामध्ये 2 गोष्टी आपण जरूर करा की एक म्हणजे MPBS सी प्लेन फ्लाइंग बोट महाराष्ट्रात सुरू करण्याकरता तुम्ही पुढाकार घ्या. बिन पैशाने कसं करायचं ते मार्गदर्शन मी तुम्हाला करेन. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुंबईच्या गेटवेवरून उडलो का डायरेक्ट सिंधुदुर्ग जिल्हा तिकडे उतरलो, इथून उडलो का डायरेक्ट गोव्यात उतरलो. काही गरज नाही एअर स्ट्रिपची वगैरे. आणि एखाद्या वेळी उतरायचं असेल तर एअर स्ट्रिपवर रत्नागिरीच्याही पण उतरू शकतो. तर ते आपण आणलेलं आहे देशात. त्याच्यात तुम्ही पुढाकार करा. देवेंद्रजींना पण मी समजावून सांगेन, आपण त्याच्यावर मार्ग काढू. आणि दुसरा एक माझा पेट प्रोजेक्ट आहे. मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा मुंबईच्या सर्व बाजूने वसई, विरार, कल्याण, डोंबिवली पण सगळ्या ठिकाणून नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचण्याकरता वॉटर टॅक्सीची योजना तयार केली. 17 मिनिटात मॅक्झिमम. आणि ही टॅक्सीची योजना संजय भाटिया नावाचे आपले IAS ऑफिसर आहेत, ते मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष होते, त्यांनी सगळी बनवून ठेवलेली आहे. नवीन एअरपोर्टमध्ये जेटी मंजूर केलेली आहे. जसं तुम्ही इटलीमध्ये रोममध्ये जाता ना, व्हेनिसमध्ये, तर हॉटेलमधून पाण्यातून उतरून बोटीने विमानतळावर जाता, तसं मुंबईतले सगळे लोक बोटीने जाऊ शकतील. ती योजना तयार आहे. तुम्ही तुमच्याकडे हातात घ्या. त्यालाही पण मी पूर्ण मदत करेन. या दोन्ही योजना जर तयार झाल्या तर मला असं वाटतं की नक्कीच लोकांना खूप दिलासा मिळेल. बाकी तुमच्या कामामध्ये जे सहकार्य लागेल ते मी नक्की करीन असा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. संघ हीच जीवनगाथा, जगतास देऊ मानवता. मला वाटते आप्पासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरती आणि गडकरी साहेब आपण सुचवलेल्या मार्गावरती आम्ही सगळे चालण्याचा नक्कीच प्रयत्न